घडून गेले. कदाचित याच व्यासपीठावर अजितदादा कुठंतरी आजूबाजूला बसतात आणि आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभा चालू आहे अशा प्रकारचा भास निश्चित करणं होतो. अनेक सभा या व्यासपीठावर अजितदादांच्या झालेल्या आहेत. चाकूर कार्यकाळातून दानात आणण्याच्या अगोदर 3 दिवस येण्यात काळे साहेबांनी ही मंडळी आहे मला बोरीला बाजारच्या संपर्कासाठी या मंडळींनी बोलावलं. 2-5 मिनिटात बोललो असं, परंतु त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगितलं सध्याचा राजकारणाचा कालखंड जर पाहिला तर अत्यंत आपल्या कणादार असलेले नेते अजितदादांना घेराव टाकण्याचं काम सध्या चाललेलं दिसते. आपल्याला हे नेतृत्व जपलं पाहिजे. पुढे चालून 3 दिवसाला अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली. निसर्गामध्ये जीवसृष्टीच्या दृष्टिकोनाचा एक दिवस कधी आपण अनुभवला. दिवसा ढवळ्यात भूकंपासारखं संकट येणार असेल, वादळ येणार असेल किंवा सूर्याला लागणार असेल, आपल्या अगोदर पक्षी प्राण्यांची चालून लवकर लागते आणि एक कारवा त्यांच्यामध्ये तयार होतो. फरक इतकाच आहे की बुधवारी जी 8 दिवसापूर्वी सकाळच्या वेळी जी घटना घडली त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसामध्ये सैरगैर होण्याची परिस्थिती सगळ्यांची आपल्या त्या ठिकाणी तयार झाली. दादा या तालुक्यात 2-2.5 वर्षाचा कालखंड गेला. दादाच्या समोर गेलो नाही, दादाच्या समोर बोलायला मिळेल, दादांशी बोलायला मिळेल या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळेजण होतो. प्रत्यक्षात काय परिस्थिती परमेश्वरांना आणून ठेवली याचं चिंतन केले. अत्यंत कष्ट घेणारे हे वातावरण आहे. दादाच्या एका 2-3 आठवडे या ठिकाणी त्याला उजळले देईल. दादा वेळेचे पक्के असायचे. स्वर्गीय आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते वडोदरे बेंके साहेबांनी आम्ही दिवंगत ऍडव्होकेट विकास खोपे साहेबांची लोकमताची नगराध्यक्षाची निवडणूक होती आणि 5 वाजता त्यांच्यासाठी प्रचार सभेला अजितदादा येणार होते. बेंके साहेबांना आवडलं सर आपण 4 वाजता जाऊ, आपण नेता कसा आहे आपल्या अगोदरी. आम्ही गडकरी बळावर गेलो आणि जगन्नाथच्या साहेबांचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या फोनवर फोन आला. आताचे जे शिव जिल्हा परिषदेचे गजानन पाटील ते आपल्याकडे एलटी होते. त्यांचा फोन आला जगांना आणि म्हटले तुम्ही बेंके साहेबांचे ड्रायव्हर का? त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि शेट पुढे. मग जगन गाभारा म्हटलं तुम्हाला तरी फोन आला नाही. तिथे सांगितलं की मी अजित पवार बोलतोय, तुम्ही कुठे शेट? तर म्हटलं आम्ही जुन्नर सभेच्या तयारी आहे. दादा बरोबर बोलले आम्ही तासाभरापूर्वी तिथं किल्ल्यावर आम्ही कामाची पाहणी करायला. म्हणजे आमच्या अगोदर नेता 1 तास आधार होता. एका टीव्ही चुनला बेंके साहेबांचा वाढदिवस तो दिवस संपूर्ण अजितदादांनी तालुक्यासाठी दिला. बळवाडी कोळवाडीच्या तिकडचे आपलं सबस्टेशन महावितरणचं झाले आणि उमरन नंबर 2च्या सबस्टेशनचं नव्हतं. बेंके साहेबांना आता 9ची वेळ पत्रिकेत छापलेली होती ती लोकांसाठी, म्हणजे दादाला माहिती लोकांना 9ला सांगितलं की बरोबर येते. 9ची वेळ कार्यक्रमाची दिली म्हटलं. दादा स्वतः गाडी चालवून ड्रायव्हरला पाठीमागे बसवलं. दादा बेंके साहेबांचा दिवस 8 वाजता उपस्थित झाले. बेंके साहेबांचं आठवायचं. दादा काय भोजन अत्यंत शांतपणाने जेवढे कार्यकर्ते आले त्यांना ते अटेंड करत होते. दिवसभर दादा त्याच्यात राहिले. जिल्हा बँकेमध्ये तालुक्याची बरीचशी मंडळी काळे साहेब येतात. मला वाटतं तुम्ही कदाचित तिथे असाल. दादाला भेटायला आपण पर्यंत गेलो. तिथल्या अधिकाऱ्याने मिठाईचा पोळा आता काहीतरी एक चांगलं काम
झालेला असेल म्हणून आणि दादाने तो एक पेढा घेतला, म्हटले सगळ्यांना द्या. सगळी आपण जुन्नरचीच मंडळी होतो आणि त्या पेढ्याला गुंडाळले ते बेस्ट नसतात आपल्याला म्हणतात त्याला हात त्यांनी कोरडा केला आणि शिपायाला सांगितलं का तिकडे घेऊन टाक. दादा आमच्याशी बोलत होते, थोडा वेळ शिपायला हात मारली. मी बघायची तुझ्या हातात गेलं कागद तू पुन्हा टाकला. शिपाई कसा तू वागायला जिथं टाकायचे तू घेऊन ये. आमच्या सगळ्यांच्या नजरा होत्या. शिपाईने दरवाजाच्या मागं टाकला. दादा म्हटले दरवाजाच्या मागं टाकायचं काय उचल घेतो, तुला काम करायचं, पगार घ्यायचे, घर चालवायचे, तुला दिलेले कामच. आमच्या कुणाच्या लक्षात की गावाच्या भावांची नजर होती. खूप काही आठवले त्या तालुक्यासाठी शिवनेरी विकास महामंडळाच्या माध्यमातून पाया रचणं, बेनके साहेबांच्या बरोबर काम करणं मी अनेक वेळा पाहिजे. बेनके साहेबांच्या विषयी एक विशेष आदर होता. दादाचं आगमन झालं की वळसे पाटील साहेबांसहित सगळी मंडळी पटकन उठून मिळायची. बेनके साहेबांना कधी उठायला लागले तर दादा म्हणायचे शेठ तुम्ही कुठं उठता, तुम्ही सिनियर आहे, बॉस आहे आमचे. या आम्ही स्वतः ऐकली या गोष्टी. दादा मी त्याविषयी त्या ठिकाणी बोलतो. दादा नाही तयार. दादाच्या कुटुंबामध्ये ही कुणीतरी जबाबदारी पुढे चालली, आपल्याला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील. काही दशक काही शक्य अशा प्रकारचा नेता बनायला त्या ठिकाणी लागतो आणि तो त्या ठिकाणी दादांच्या रूपाने बनलेला होता. या राज्यामध्ये सरकाराचा, शेतकऱ्यांचा बरीच सारी कामे संस्थेचा नेता राहिला होता. पवार साहेबांचा तवही झालं. पवार साहेबांच्या मुशीत दादा घडले. दादा असतील, बेनके साहेब असतील, आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिवसस्थानावर ओळख करून त्या ठिकाणी मानाची पदं दिली. त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला बारीक सारीक अनुभव आहे. या राज्याच्या अनेक जिल्हा बँका पहिला जात असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशिया खंडामध्ये नाव घ्यावं अशी बँक कोण बनवलं दादा बनवू शकतात. जिल्हा दूध संघ हा मग लागलेला होता, आम्ही डोळ्याने पाहिले. त्याला संजीवनी देण्याचं काम दादांनी केले. आणि म्हणून एक गोष्ट मला प्रकर्षाने माझं निरीक्षण आहे. जे नेते बेनके साहेब आता 11 फेब्रुवारीला त्यांची स्मृती आहे, परंतु ते जेव्हा बरेच वर्ष आजारी होते त्यांचे चिरंजीव आता आपल्या तालुक्याचं नेतृत्व जे करतात ते अतुल शेठ आमदार झाले. पण बेनके साहेबांचं मार्गदर्शन घेऊ शकत नव्हते कारण त्यांना काही शारीरिक मर्यादा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जनपद आता घरामध्ये आहे आशीर्वाद द्यायला, प्रत्यक्षामध्ये मला राजकीय असेल, सामाजिक असेल, समाजामध्ये जाऊन कसं काम करावं हा आशीर्वाद देणारा अजितदादा हा माझा एक बापच आहे. अशा प्रकारची भावना अतुल शेठची त्या ठिकाणी होती. पुराणामध्ये आपण उदाहरण पाहतो. भगवान श्रीकृष्णानं लढवया कर्णाची कवच कुंडला काढून घेतली मोठ्या हिमतीने. याशिवाय त्यांना गारण करणं किंवा महाभारत पूर्ण होत नव्हतं. अजितदादा तुमची आमची सगळ्यांची कवच कुंडलच होती. ती अशा प्रकारे नेहमी आज आपल्यापर्यंत काढून घेतली. आणि मग अशी पूजाबाई म्हटल्याप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांना विशेष करून अतुल शेठला त्या ठिकाणी एखाद्या समस्येसाठी, एखाद्या प्रश्नासाठी भिडायचं, लढायचं कोणाच्या जीवावर हा शब्दकोश होता, अजितदादांच्या जीवावर होता. आज तो बाजूला पडला की काय अशा प्रकारची भावना होते. त्या दिवशीचं जे वातावरण होतं ते वातावरण आम्ही पाहिलं. आमचीच अवस्था नीट नाही तर आम्ही काय अतुल शेठला किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांना समजून सांगणार. त्याच्यात आपण सावरव पवार कुटुंबाच्या आपण जवळचे आहोत. त्याचा विषय आहे की कधीतरी परिस्थिती सत्य मानली पाहिजे, स्वीकारली पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. या अनुषंगानं अजितदादाची जी विचारधारा अलीकडच्या कालखंडामध्ये होती त्या विचारधारेच्या माध्यमाबद्दल आपण अतुल शेठ आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीमागे त्यांना सहकार्य करून या तालुक्यापुरतं तरी आपण ही राष्ट्रवादी पवार परिवारानं आपल्याला जे काही दिलेले जे आहे ते समाजाच्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थित रूपानं पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं या आदरणीय महान अशा नेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.